पाहू शकतात हे भूटानची करन्सी आहे. काही तुम्ही बोलत असेल ज्या कंट्रीची वाट लागलेली असते तो त्याच कंट्रीमध्ये कशाला जातात. सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आपण भूटानमध्ये कशा आलो फ्रॉम हासीमारा वगैरे. तो मागचा ब्लॉग पण इन्फॉर्मेटिव्ह होता. तर हा ब्लॉग जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. का? कारण की भूटानमध्ये काय काय तुम्हाला गोष्टी लागणार, काय काय म्हणजे SDF चार्ज पासून तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पासून तुम्हाला काय काय कॅरी करायला पाहिजे. तर या अख्ख्या ब्लॉग मध्ये हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर फ्री मध्ये ही भूटान फिरायचं असेल तर तुम्ही कसे फिरू शकता, तर त्यासाठी तुम्ही वेट करा थोडं. तर आता आम्ही आमच्या हॉटेलमधून निघतोय. दादा फुल रेडी आहे. दादा फुल आधीच रेडी असतो पॅकिंग करून. मी लास्टला असतो. माझी पण पॅकिंग ऑलमोस्ट झाली आहे. तर आता फक्त चार्जर वगैरे मला फक्त टाकायचं. आणि हा तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही जर भूटानला येत असेल जयगाव मध्ये स्टे करा. तर फुनसुलिंग फिरण्यासाठी जयगाव मध्ये स्टे करा. हा तुम्हाला 1000 रुपयाला पडेल. चांगले गरम पाणी आहे आणि फॅसिलिटीज पण होते, टॉवेल दिला वगैरे वगैरे. आणि चांगले व्ह्यू पण आहे, म्हणजे गेटच्या जस्ट बाजूलाच आहे. तर मी तर सजेस्ट करेन. हॉटेल सत्यम ICICI बँकच्या वरच आहे. तर चला आता एक काम करतो. आता आम्ही सगळे टाइम बघा किती झाले, 7:42 झाले. आम्हाला त्याने 8 वाजता बोलवलेलं भूटान गेटच्या इकडे. तिथे ऑफिस त्यांचं ओपन होतं आणि टुरिस्ट जास्त नसल्यामुळे मला तर वाटत नाही टुरिस्ट असणार. पण जे पण आहे मी तुम्हाला आता बाहेर अपडेट देतो. 8 वाजता बोलवलेलं, आम्ही 15 मिनिटं आधी आहोत एक्साइटमेंटमुळे. तर चला आता जे पण अपडेट मी तुम्हाला बाहेर देतो, चेकआउट करतो. आणि एक चांगली गोष्ट वाटलं, जेवढे आपण हॉटेलमध्ये जातो पैसे आधी मागतात. मी तरी नोटीस केले. या हॉटेलवाल्याने स्वतःहून बोलला, राजस्थानचे, तर ते बोलले पैसे नंतर द्या चेकआउट करताना. आता आय डोंट नो रिझन काय, बट तो बोलला की जाताना पैसे द्या. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की तुम्हालाही माहिती असेल की प्रत्येक कंट्रीमध्ये आपले करन्सी चालते. बट भूटानचं कसं आहे माहितीये, भूटानमध्ये इंडियन रुपीज एक येतात आणि भूटानीज पण चालते. हे बघा, ही हळदीमध्ये माखली नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ही बघा, ही अशी पिवळी पिवळी नोट आहे. 1000ची सगळ्यात मोठी नोट आहे त्यांची. पाहू शकतात हे भूटानची करन्सी आहे. काही हे आहे 100 रुपये. आणि यांच्या प्रत्येक नोटावर त्यांच्या राजांचेच फोटो आहेत. हा बघा सलमान खान सारखा 50 रुपयावर. म्हणजे बट आपलं कसं 50 रुपये, 100 रुपये, 20 रुपये असं आपले गांधीजी महाराज आहेत. त्याच्यावर असं नाही, याच्यावर 1000 रुपयावर कोण दुसरा आहे. तुम्ही पाहू शकता हा चायनीज सारखा एक आहे 500च्या नोटवर कोणतरी. हा बघा हा 1000च्या नोटवर आहे. तर असं काही आहे. ही करन्सी तुम्ही पाहू शकतात. आपली करन्सी आणि त्यांची करन्सी बघायला गेलं व्हॅल्यू सेमच आहे, काय फरक नाही करन्सीमध्ये. आम्ही इथे आलो तर रिक्षावाल्यांकडे पण भूटानचे नोट पण असतात, इंडियाचे पण असतात. तर असं आहे, म्हणजे तुम्ही जर भूटानला जात असाल तर हे विचार नका करून चालू अरे आपल्याला करन्सी एक्सचेंज करायची वगैरे, नाही चालत. टेन्शन नका घेऊ. भूटानमध्ये इंडियन नोट ही चालतात. 2000ची नोट फक्त नाही चालत, हे लक्षात ठेवा. बाकी 500, 100, 200 वगैरे सगळे चालतात. हे एक छोटीशी इन्फॉर्मेशन मला फक्त तुम्हाला द्यायची होती. आता मी एक काम करतो, सरळ आता बाहेर जातो. आय नो तुमची पण एक्साइटमेंट असेल आणि भेटूया चला बाहेर. तर इथे आहे भूटानचा तुम्ही गेट पाहू शकतात. आता आम्ही चाय प्यायला थांबलोय. तर इथे चाय बनते. दादा कशी आहे चाय? अदरक वाली चाय चांगली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे अशी चाय आहे. आणि एक आपल्याला कळलं ना काल की भूटानचे लोक इकडे चाय प्यायला खास करून येतात, म्हणजे कंट्री चेंज करून चाय पितो. बघा मागे पाहू शकता तो आहे भूटान गेट. बट इथून तुम्ही चालत नाही जाऊ शकत. हा भूटान गेटच्या इथून फक्त कार बाईक्सला अलाउड आहे. तुम्हाला जायचं तर ह्याच्या मागून जायला लागतं, ते मी मला दाखवतो. चला आता चाललोय. हे असे वॉल आहे, ह्याच्या मागे भूटान आहे. आणि ह्याच्या वॉल बघा आपली इंडियन लोकांनी काय घाण करून ठेवली. आता इकडे हे असं, तिकडे एकदम क्लीन असेल. आता ही जी लाईन तुम्ही पाहू शकता, घाबरू नका. ही जी लाईन आहे ते तिकडचे कामगार लोक आहेत, वर्कर्स, त्यांची ही लाईन आहे. टुरिस्ट लोकांसाठी वेगळी लाईन असते. इथे तुम्ही पाहू शकतात हे चेकिंग करतात ID कार्डने. हा माझा पासपोर्ट. राहुल उत्तेकर. राहुल उत्तेकर. थँक्यू. थँक्यू. आता इमिग्रेशनच्या इथे जायचं आहे, कारण की आपल्याला परमिट घ्यायचं आहे. परमिट घ्यायचं असेल तर तुम्हाला इमिग्रेशन वगैरे करायला लागतं. जर 1 डे फुनसुलिंग फिरायचं तर ओनली 10 रुपीज. त्याचं काय चार्ज नाही. बघा इमिग्रेशन इकडे आहे. आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट झाली, कोणच टुरिस्ट नाही, आम्हीच आहे. कारण की तुम्हालाही माहिती आहे भूटानची काय हालत आहे, श्रीलंकापेक्षा बेकार हालत आहे. तुम्ही बोलत असेल ज्या कंट्रीची वाट लागलेली असते तो त्याच कंट्रीमध्ये कशाला जातात. इथे आम्ही बघा कोणच टुरिस्ट नाही. दादा आपण ज्या कंट्रीची वाट लागली त्याच कंट्रीमध्ये का जातो? हेच तर आमचा आयडिया आहे की या कंट्रीमध्ये तेव्हा फिरून घ्यायचं. कंट्रीची वाट लागली असेल तेव्हा जायचं, कारण की टुरिस्ट नसणार, गर्दी नसणार आणि बकरे तुम्हीच बनणार. आपल्यासोबत आहे तंजीन भाऊ. ते भूटानचे जाते, आमचे गाईड असणार आहे. तो हाऊ यू से हॅलो इन भूटान? कुजू जोंगपोला, म्हणजे ला म्हणजे रिस्पेक्टिव्ह ना जी. ओके. तर तुम्ही पाहू शकता ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅन्डेटरी आहे. सो व्हॉट द चार्ज फॉर ट्रॅव्हल इन्शुरन्स? 500. तर जे असे इन्फॉर्मेशन आहेत मी तुम्हाला थोडे देत जाईल तंजीन भाऊकडनं. पण दादा आता त्याचा भरतोय ट्रॅव्हल इन्शुरन्स. आणि एक म्हणायचं झालं, तंजीन भाऊ जे आपले आहेत एकदम भूटानीज ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आहेत. तुम्ही पाहू शकतात असा ट्रेडिशनल ड्रेस आहे. व्हॉट डू यू कॉल दिस ड्रेस इन युअर लँग्वेज? गो.
GHO. Go. ओके. आणि इन फिमेल इज कियारा. Kira. किरा ओके सॉरी. फिमेल लोकांचं किरा बोलतात आणि मेल लोकांचं गो. आता मी तुम्हाला आत्ताच इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो की तुम्हाला काय काय लागणार भूटानमध्ये फिरण्यासाठी, कारण की नंतर टाइम भेटेल, एक्सप्लोरिंगमध्ये नाही भेटेल. तुम्हाला लागणार आहे SDF चार्ज. येस, SDF चार्ज असा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी. कोविड नंतर त्यांचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी लागते ती 1200 रुपये पर नाईट, पर डे नाही. तर आम्ही 2 नाईटसाठी केलं तर आमचे 2400 रुपये त्याच्यामध्ये गेले. ट्रॅव्हल इन्शुरन्सचे पर पर्सन सांगतोय 500 रुपये ते मॅन्डेटरी असल्यामुळे. तर किती झाले 3000 पकडा, 2900 झाले. नंतर तुम्हाला लागणार आहे गाईडचे चार्ज, ह्याला आम्ही पर दिवसाला देतोय. आम्ही बार्गेनिंग तुम्ही करायला पाहिजे. आम्ही ह्याला पर दिवसाला 1300 दिलेत आणि कार तुमची मॅन्डेटरी आहे त्याचे आम्ही 3000 दिले पर डेच्या हिशोबाने. अशी ही पूर्ण पॅकेज आम्ही एक्सक्लुडिंग SDF आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स आम्हाला पडली 23,000ला. येस, 23,000ला तुम्ही विचार करू शकता भूटानची जर्नी आम्हाला होणार आहे. आणि हे बघा, हे टुरिस्ट इन्शुरन्समध्ये काय कव्हर होतं तुम्ही पाहू शकतात. कव्हर्स इलनेस, ॲक्सिडेंट, डेथ, परमनंट टोटल डिसेबल्ड, लॉस ऑफ पासपोर्ट अँड बॅगेज. वाव, म्हणजे तुम्ही 500 रुपयामध्ये तुम्हाला एवढं आहे. पासपोर्टवर आपला दुसरा स्टॅम्प ही लागलेला आहे. हे एक फायदा आहे, स्टॅम्प भेटतोय, पासपोर्ट हिस्ट्री बनते. तर चला आता आपल्याला पासपोर्ट तंजीन भाऊला द्यायचं, कारण की वर परमिटसाठी लागणार आहे. एंट्री केली उद्या. हां, तर चालेल. तर चला आता मी निघतो, लेट नाही करत. तर भेटूया, चला तुम्हाला मी बाहेर अपडेट देतो. फायनली ऑफिशियली आपण भूटानमध्ये एंटर केलं आहे. काल आपण आलेलो फुनसिलिंग एक्सप्लोअर केला तर तुम्ही इकडून येतात, बट जर तुम्ही परमिट घेऊन येतात तर इकडून येतात. तुम्ही पाहू शकता हा पेडेस्ट्रियन टर्मिनल आहे आणि इथे तुम्ही शिवसेनाची माणसं पाहू शकतात, शिंदे गटांची. इकडची NCC आहे. जर तुम्हाला भूटान फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जास्त खर्च नाही करायचा आहे, फिरू शकता. म्हणजे भूटान तर फुनसिलिंगला तुम्ही 10 रुपये देऊन एंट्री तिकीट देऊन फिरू शकतात आणि जाताना 10 रुपये द्यायला लागतात. तर तुम्ही एंट्री तिकीट ते देऊन तुम्ही भूटान इझिली फिरू शकता. भूटान नाही बोलू शकत, म्हणजे इकडचं तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भूटानमध्ये आल्यानंतर तुम्ही यकीन नाही करणार, इथे हॉर्न नाही वाजवत कोणी. इथे हॉर्न वाजवणं म्हणजे डिसरिस्पेक्ट असतं समोरच्याला, असं त्यांचं आहे. तर इथे हॉर्न नाही वाजवत आणि इथे झेब्रा क्रॉसिंगवरच क्रॉसिंग होते. आम्ही लिटरली फक्त झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहिलो, समोरची येणारी 30 ते 40च्या स्पीडला गाडी आपणे आप स्लो झाली आणि थांबली आणि झेब्रा क्रॉसिंग आम्हाला करून दिलं. ऑलराईट मित्रांनो, आपली कार आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही कार आहे BT म्हणजे भूतान टुरिस्ट. आणि आपली अशी कार आहे MGची आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे. तर आपले ड्रायव्हर पण आहेत आपल्यासोबत, झिंगे करून त्यांचं नाव आहे. तर चला आता आपण जाऊया, चलो लेट्स गो. ऑल सेट, चलो. अच्छा, चलो, थँक्यू. मित्रांनो, आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला किती तास दाखवत आहे, 4 तास 150 किलोमीटर. आपण इथे पोचणार किती वाजता, जर टाईमच्या हिशोबाने बघितलं तर 2:30ला पोचणार आपण इथून. पाहू शकतात असा मस्त हा इथे सिग्नल नसतं, हे असतं, तुम्ही पाहू शकता आहे. तर आता आपण निघालो आहे, तर झाला गणपती बाप्पा मोरया. आपण पोचलोय फर्स्ट चेकपोस्टच्या इथे भूटानची, तुम्ही पाहू शकतात हे असं आहे. आणि इकडे तुम्ही गाईड नसेल तर तुम्हाला परत पाठवतात. तुम्हाला गाईड मॅन्डेटरी आहे, जर गाईड नसणार तर ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत, इथूनच U-टर्न मारावू शकतात. तर इन शॉर्ट असं आहे इथे, असं सिक्युरिटी आहे. भूटान रॉयल भूटान पोलीस. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण चाललो आहे थिम्पूला ऑन द वे. घाटामध्ये चाललो आहे ॲक्च्युली. एवढा फॉग आहे, तुम्ही पाहू शकतात, पूर्ण फॉगच.
पोटाला आराम भेटेल तेवढं तर ठीक आहे. श्रीलंकामध्ये आपण आठवते ट्रेडिशनल ट्राय केलेलं काय रबरासारखं खाल्लेलं चिकन चांगलं आहे. चांगलं आहे, फ्राईड आहे. सो ऑलरेडी मित्रांनो आता 300 रुपये झाले आणि माझ्याकडे भूटानीज करन्सी होती, पण मी काय केलं इंडियन 500 रुपये दिले, त्यांनी 200 भूटानीज दिले. म्हणजे एक चांगलं आहे की इथे असं काय वाटत नाही, म्हणजे काय टेन्शन नाही. श्रीलंकेला कसं म्हणजे आपण गेलेलो म्हणजे तिकडचीच करन्सी चालायचं, इकडे तर तसं करन्सीचा काही इश्यू नाही. आणि मी लगेच गाडीमध्ये जाऊन बसतो की इथे एवढी थंडी वाटते तुम्हाला नाही सांगू शकत. मला ही कसं तरी मी हे करतोय. बट चला आता जाऊ आपण गाडीमध्ये बस. भूटानीज में डॉग को क्या बोलते हैं, स्ट्रीट डॉग को रोची बोलते हैं. गोची रोची. रोची. तर इथे तुम्ही पाहू शकतात आपल्या समोर आहे भूटानीज रोची. रोची रोची त्याचं नाव नाही, कुत्र्याला भूटानमध्ये रोची बोलतात. इकडचा कुत्र्याला तुम्ही पाहू शकता किती फरी आहे, मस्त आहे. घाबरतोय जरा. रोची 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 मामा, मस्त रोची आहे. रोची रोची आमच्याकडे पण टॅज मामा आहे. सो ऑलरेडी मित्रांनो, तर आता मी थोड्या वेळाने व्हिडिओ एंडच करणार आहे, कारण की आता तुम्ही विचार करत असाल वेगळा व्हिडिओ हा नाही. मी हे फुल स्लीव्ज आता का घातले, कारण की खूप थंडी वाजायला लागली. तर आता हा आपण पाहू शकता हा पूर्ण थिम्पूचा व्ह्यू आहे आणि इथे फुटबॉल स्टेडियम आहे. आणि एका फोटोमध्ये बघितलेलं इथे पूर्ण स्नो होतं. आता यावर्षी तंजिम भाई बोलतोय की या टायमाला स्नो झाला नाही आणि पूर्ण स्नोने भरतं हे, तर मस्त दिसत असेल. बट ठीक आहे. आणि भूटानमध्ये ड्रोन्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउड, तर त्यामुळे आपण काय ड्रोनने घेऊ नाही शकत आहे. आणलं केली थिम्पूचा एक्सप्लोरिंगचा मी विचार केलेला वेगळाच बनवून, बट याच्यामध्येच मी संपवून टाकेन काय काय एक्सप्लोर. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन काय काय तुम्ही एक्सप्लोर करू शकता भूटानमध्ये. सो ये स्टैचू है ना सर, वर्ल्ड का टॉलेस्ट सिटिंग पोजीशन बुद्धा की भी माना जाता है. सो इस स्टैचू का फीट है 169 फीट टॉल सर, 169 फीट टॉल. तर इकडे आम्ही आलोय बुद्धा पॉईंट ना, बुद्धा पॉईंटला आलोय. तर इकडे ॲक्च्युली फीज आहे, एंट्री फीज आहे 1000 रुपीज, 1000 भूटानीज रुपीज. त्याच्या आतमध्ये जायचं तर 1000 रुपीज भरायला लागतात. आता आम्ही इथून निघतोय, हे असा एंट्रन्स आहे. 1000 रुपीज फीज आम्ही नाही भरत आहे, कारण की उगाच मजा नाही, म्हणजे जे पाहिजे ते वर्थ आहे नाही, म्हणून आम्ही चाललोय. आता इथून निघतो आता आम्ही. तर मित्रांनो आता आपण आलोय भूटानच्या नॅशनल स्टेडियममध्ये. हा जो नॅशनल स्टेडियम जो आहे इकडे, आणि इकडे जेव्हा बघतो जेव्हा इथे त्यांचा किंग बसतो इकडे, आणि तिथे त्यांचे सगळे बसतात, ते जनरल्स वगैरे जे पण आहेत सगळे इकडे बसतात. इथे मेन त्यांचा किंग बसतो आणि मॅच बघतो. तर असा आहे हा स्टेडियम, इथे तुम्ही पाहू शकता. तो इसका कॅपॅसिटी कितना रहेगा, अराउंड 30,000. तो एक आहे फ्री आहे, इसके हम लोग आहे. तुम्हाला एक सांगतो इथे फ्री आहे, तर म्हणून आलो आहे. आणि मी विचार करत होतो की कोणतरी फुटबॉल खेळताना असतं तर आपण पण खेळलो असतो, बट के कोणी नाही खेळ रहा है ना फुटबॉल. तर आता फुटबॉल कोण खेळत नाही, आता मजा आली असती आपण पण जरा इंडिया वर्सेस भूटान. बाथरूम एवढा मोठा आपल्या बजेटच्या हिशोबाने नुसता बाथरूम दिला असता, इथे मी झोपलो असतो, इथे तुम्ही भारी आहे एकदम. गीझर आहे का गिजा आहे, गिझर म्हणजे एवढं लागणारच, कारण थंडी. ऑलरेडी मित्रांनो, कधी तुम्ही असं ATM पाहिलेत? मी तर आजपर्यंत नाही पाहिलं. तुम्ही पाहिलं?